मौजेवाड़ी तालुका शिंदखेड़ा के 128 पीड़ितों के मुद्दे के संबंध में अपने पत्र संख्या पी कक्ष 4 दोष पुनर्वास कावी 94/2024 का संदर्भ लें। उपर्युक्त संदर्भ के अनुसार हम सम्मानपूर्वक निवेदन करते हैं कि हम आपके पत्र में आपके द्वारा किए गए खुलासे से संतुष्ट नहीं हैं। आपके द्वारा दी गई जानकारी निराधार एवं भ्रामक है। अंक क्रमांक 2 के अनुसार यदि 168 संपत्तियों पर अतिक्रमण किया गया है तो समूह क्रमांक 165 एवं 166 में क्रमशः 867 वर्ग मीटर एवं 3309 वर्ग मीटर कुल क्षेत्रफल 552 वर्ग मीटर माननीय कलेक्टर धुले के पत्र क्रमांक कक्ष 2 द्वारा गवथन कवि 4067 दिनांक 12/7/2002 यदि कक्षा गवथन से की गई है तो संयुक्त गणना पत्र दिनांक 10/2/2003 में उक्त समूह की संपत्तियों पर कब्जा कैसे हो गया। साथ ही माननीय जिला कलेक्टर ने अपने पत्रांक कक्ष 2 गावठान कवि 458 दिनांक 12/7/2002 में शर्त संख्या 2 में स्पष्ट उल्लेख किया है कि उक्त भूमि पर मकान यह कहने के बावजूद कि संबंधित तंत्र को नियमानुसार अनुमन्य मुआवजा देना चाहिए, संबंधित तंत्र ने माननीय कलेक्टर के आदेश की अवहेलना करते हुए उक्त संपत्ति का अनुदान दे दिया। यह स्पष्ट किया जाना चाहिए कि यह वैकल्पिक नीति क्यों अपनाई गई। ऐसा लगता है कि महाराष्ट्र सरकार की पुनर्वास नीति को बांध प्रभावित लोगों के हित में ताक पर रखते हुए कुछ अधिकारियों ने इन 128 परिवारों के साथ मनमाने ढंग से व्यवहार करना शुरू कर दिया है। हम पिछले 20 वर्षों से यह अन्याय सह रहे हैं, लेकिन अब सरकार को हमारी सहनशीलता का अंत नहीं देखना चाहिए। अब लोगों के लिए इस अन्याय को सहन करना असंभव होता जा रहा है। हम वाड़ी गांव के बांध प्रभावित परिवारों के लिए तत्काल न्याय की मांग करते हैं। दिनांक 21/2/2024 इस दिन हम 178 परिवार और परिवार के मुखिया वाड़ी बांध जलाशय में जल समाधि लेने जा रहे हैं। हालांकि सरकार को हमारे बच्चों और परिवारों के लिए रोजगार और भोजन उपलब्ध कराने की जिम्मेदारी लेनी चाहिए और हमें जल संसाधनों का आनंद लेने देना चाहिए, अन्यथा इस मुद्दे का समाधान किया जाना चाहिए। यही हमारा संकल्प है। कृपया आज के दिन हमें स्वयं इस पर चर्चा करनी चाहिए और न्याय स्थापित करने के लिए खड़े कदम उठाने चाहिए। यह एक सख्त अनुरोध है। इस दिन से संबंधित विशेष भूमि अधिग्रहण अधिकारियों का काम सिंचाई विभाग के कार्यकारी अभियंताओं, पुनर्वास अधिकारियों की मदद से पानी और अन्य संबंधित अधिकारियों को उपस्थित होने का आदेश दिया जा सकता है। आशा है आप इस गंभीर एवं जटिल समस्या का समाधान अवश्य करेंगे। मुख्य मांगे: 1. 168 परिवारों को पुनर्वास अधिनियम के अनुसार मुआवजा दिया जाना चाहिए। 2. उन्हें धारा 4(1) के तहत नोटिस देने या बांध क्षति प्रमाण पत्र जारी करने की व्यवस्था की जानी चाहिए। प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित यंत्रणेने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। कार्यकारी अभियंता यांनी एसआर नंबर तयार केला 10/2003 आणि या 158 लोकांची संयुक्त मोजणी तयार करायला सुरुवात झाली। संयुक्त मोजणी पत्रक म्हणजे याला 3 ते 4 विभागांची सगळे अधिकारी वर्ग येतात आणि संबंधित मालमत्ताची मोजणी करून त्याचं काय व्हॅल्युएशन होतं हे त्या ठिकाणी जे लोक निश्चित करत असतात। 2010-2003 हा एसआर नंबरने या ठिकाणी संयुक्त मोजणी सुरू झाली। त्यानंतर 4 इंची अधिसूचना काढता येत नव्हती। त्यानंतर कार्यवाही झाली, कागदपत्र पूर्तता झाली आणि 4 इंची अधिसूचना देखील काढण्यात आली। 10/2003 ची 4 इंची अधिसूचना त्वरित प्रसिद्ध करावी अशा प्रकारचं कार्यकारी अभियंता यांनी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला दिसतो। मात्र 2004 नोटिफिकेशन नंतर जी काही मोजणीसाठी फी भरावी लागते ती फी देखील शासनाने भूसंपादनने पत्र क्रमांक 2-3 रक्कम त्या ठिकाणी 62,33,505 रुपये एवढी रक्कम 158 लोकांचा भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यासाठीची जी काही 30,000 रुपयाची फी असते ही फी भूसंपादनाने भरली। थोडक्यात काय तर त्याच्यानंतर 20/1/2005 रोजी या ठिकाणी एवढी सगळी रक्कम उपलब्ध करण्यात आली। 2003 पासून ते 2005 पर्यंत 158 लोकांची भूसंपादन प्रस्तावाची आणि लँड ऍक्विजिशनची सगळी कार्यवाही ही भूसंपादन अधिनियमानुसार चाललेली होती। मात्र 2005 नंतर अचानक शासनाला
ही जमीन अतिक्रमित कशी दिसली, शासनाने अतिक्रमण हे संबंधित जमीन ही अतिक्रमित आहे असा शेरा मारून संबंधित सगळ्या लोकांना 158 लोकांना संबंधित अधिकारी म्हणतात की मालमत्तांच्या संयुक्त मोजणीमध्ये काही मालमत्ता या अतिक्रमित मालमत्ता असल्याबाबत निदर्शनास आले. हे संयुक्त मोजणी पत्र झालेलं आहे 2005 मध्ये. 2002 मध्ये जर कधी त्याच्यानंतर तेच पुढे म्हणतं की ग्रामपंचायत मौजेवाडी यांनी ग्रामसभा घेऊन दिनांक 2/8/2001 अन्वये गट नंबर 165-66 मधील अतिक्रमित झालेले क्षेत्र गावठाणकडे वर्ग करण्याबाबत संमती दिल्यानुसार तहसीलदार उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांनी चौकशी करून प्रस्तुत क्षेत्र गावठाणकडे वर्ग करण्याची शिफारशीनुसार माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या मार्फत गट क्रमांक 165 आणि गट क्रमांक 166 मधील अनुक्रमे 8,163 आणि 3,309 चौरस मीटर क्षेत्र हे पत्र क्रमांक कक्ष 2 गावठाण कावी 467 दिनांक 12/7/2002 रोजी हे क्षेत्र गावठाणकडे वर्ग करण्याचा आदेश देत आहेत. एकीकडे अतिक्रमित म्हणतं, एकीकडे गावठाणकडे वर्ग म्हणतं. अशा संभ्रम निर्माण करणारं उत्तर देऊन परत गोल फिरवून आम्हाला 20 वर्षापासून या लोकांनी आम्हाला ताकदीत ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सगळे लोक या प्रशासनाच्या भूमिकेला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गावकऱ्यांनी आता 21 तारखेला 21 फेब्रुवारीच्या दिवशी सगळे 158 कुटुंब हे कुटुंबासह मुलं बाळं बायका पोरा यांच्यासह ज्या वाडी धरणामुळे शिंदखेडा तालुक्याचा कल्याण व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला होता, आम्ही त्याग केला, आम्ही बलिदान केलंय. त्या जलाशयामध्ये सगळे लोक जे आहेत हे जलसमाधी घेण्याच्या मानसिकतेत आहेत. आणि अशा प्रकारचे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि कार्यकारी अभियंत्याला, भूसंपादन अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, सगळ्या संबंधित यंत्रणेला आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आणि 21 तारखेला आम्ही सगळे सहकुटुंब हे वाडी धरणाच्या जलाशयामध्ये जलसमाधी घेणार आहोत. अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी केलेला आहे. आम्ही सर्व 158 पीडित कुटुंब जे आहेत यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्याचा संदर्भ असा आहे की 158 कुटुंबांना गेल्या 20 वर्षापासून शासनाने सानुग्रह अनुदान देऊन वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. या 158 कुटुंबांना धरणग्रस्ताच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत आणि मोबदलाही मिळालेला नाही. म्हणून गेल्या 20 वर्षापासून आम्ही शासनाकडे आमचा पाठपुरावा चाललेला आहे, परंतु आम्हाला समाधान होईल अशा प्रकारची कुठलीही कार्यवाही शासनाने आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेली नाही. म्हणून आता सर्व गावाने आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष असाच चालू राहील. आता 21 तारखेला संबंधित गाव 158 कुटुंब आणि त्यांना सपोर्ट करणारे दुसरे 171 कुटुंब हे सर्वच लोक 21 तारखेला ज्या धरणाच्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे त्याच धरणाच्या जलाशयामध्ये आम्ही सर्व सहकुटुंब सहपरिवार मुलं बाळं बायका पोरं सर्वच जण आम्ही जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे. 21 तारखेपर्यंत शासनाने जर आम्हाला ठोस काही लेखी आश्वासन दिलं नाही तर आम्ही 21 तारखेला कोणाचंही ऐकणार नाही आणि जलसमाधी घेण्यासाठी आम्हाला कोणीही बाधित करू शकत नाही.